देता ना मग पत्रिका? हा पत्रिका त्या बेबी मावशी दिसत नाही कुठं? हा बरं आहे ना त्यांना? काय त्यांचं चालू आहे ना म्हणजे डाएट गोळ्या बिळ्या हा एकदम फर्स्ट क्लास आहेत ना? हा? आई साहेब, बेबी मावशी, आम्ही, दादासाहेब, रणजित भाऊजी, दत्तू, सर्वेश, मिलिंद, बागेतली झाडं, गेटवरचा पेंट, गाडी घोडा, तुमची पोरगी, सगळे व्यवस्थित आहेत. अजून कुणाची चौकशी करायची? अरे हो ते दादासाहेबांवरून आठवलं ते काशीला गेलेत ना? हा आपली काशीला बी ओळख आहे काय? आपली 3-4 घरच आहे तिथं. म्हणजे डायरेक्टली आपली घरं नाही आहेत. आता कसं आहे आपण खांद्याने पडतो जनसंपर्कच आपला तेवढा. कधी जा तुम्ही तिथं एका फोनवर जोरदार वेलकम आहे. हा आपलं बोलणं असंच सुरू राहील. तुम्ही पत्रिका द्या आधी आम्हाला. हा देतो की. एक मिनिट राजेशताई. संजय हा अंगारा लाव. कसला? कुलदेवतेचा आहे. चांगला असतो आशीर्वाद असतात देवाचे. अंगारा लाव. अहो आमच्या बालकीन बाईने दिला तर काय सांगायचं तुम्हाला. लाव पटकन. लाव की संजय. तुम्ही लावा की. फोन कुणाचा? हा मम्मी, एक मिनिट. डॅडी, अंबाबाई पावलीस ग बाई. ज्योतिबा आया ऐन टायमाला धावून आलास बघ. वा, खरंच. संजीव आता जर तुला त्या पत्रिकेबद्दल तुला कोणी बोललं तर सांगायचं की आमच्या डॅडींनी तुम्हाला पत्रिका दिली होती. पुढं काय झालं माहित नाही. आपण त्या राजेश्री ताईंना पत्रिका दिली. आता त्या आडगीकडनंच हरवली तर आपण काय करू शकतो हे ध्यानात ठेवायचं. काय डॅडी पण हे सगळं खरं नाहीये. हे तुझ्या डोसक्यात खरंच रिकामी हाव देत का? हे बघ खरं काय असतं माहिती का तुला? जेव्हा 3 माणसांपैकी 2 माणसं रेटून खोटं बोलतात ना तेच खरं असतं. आलं का ध्यानात? तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितले आम्ही. हा बर निघतो संजीवनी बाई. उशीर होतोय. बर ताईसाहेब निघू का? काय या भागात लय काम आहेत. बऱ्याच महत्वाच्या माणसांना भेटायचंय. चल येऊ का? एक मिनिट पंजाबराव. आलाच आत तर ढाले पाटलांकडचा फराळ करून जा. नाही 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 आता नको. आणि कसं आहे ॲज अ डिसाइडेड पत्रिका दिली ना. मग दिल्या शब्दाला चांगलो ना आम्ही. मग येतो आम्ही. पंजाबराव, ढाले पाटलांच्या घरातून न खाता पिता कोणी जात नाही. आणि तुम्ही तर व्याही आहात. तुम्ही असेच गेलाय जर आईसाहेबांना कळलं ना
आम्हाला ओरडतील त्या. बसा. मिलिंद, आमच्या मम्मीनं जर्मनीवरनं कुकीज आणल्यात ना, त्या दे यांना चहा बरोबर. यांना पण कळू दे ढाले पाटलांचा पाहुणचार म्हणजे काय असतं ते. आत नेली वाटतं. गणली, तुझी मोठी जाऊ गणली. अरे हा 3-5च्या खेळामध्ये आपल्यासारखा माहेर कोण नाही. जादूगर होतो, जादूगर आपण. हा, या बोटावर तू का या बोटावर आर्ट असते बेटा. द ग्रेट आर्टिस्ट पंजाबराव. हा, हा मम्मी. आम्ही म्हणलो होतो ना तुला, शेम टू शेम तसंच आलाय तो माणूस. हा, पंजाबराव. यावंच लागणार होतं ग. आम्ही मानकुटीवरच बसलो होतो ना पत्रिका घेऊन या म्हणून. कुठले म्हणायचे? काय? कुकी कुठले काय असं ना, लंडन फलटण अमेरिका जर्मनी परभणी, या आपल्यासारख्या खानदानी माणसाच्या तोंडात जातात म्हणजे यांचं नशीबच म्हणायचं नाही. हे बघ संजय, आता सगळ्या गोष्टी मी बैसवर जुळून आणल्यात बघ. आता जर तुझ्या पत्रिकेचा विषय परत काढला तर सांगायचं, अरे सांगायचं त्या राजश्री ताईंना आपण पत्रिका दिली आणि त्यांनी ती हरवली, हे कोरून ठेवायचं. झालं असतं का सगळं, म्हणजे आम्ही जी तुला बड्डे दिली होती ना, त्याच वेळेस नेमकी अमावस्या कडमडली. आता सगळं जुळून आलं होतं. आता अमावस्याचा जन्म म्हटल्यावरती सगळंच लाचान मागे लागतं ना, काय करणार आपण. उगाच वेड्यासारखे प्रश्न विचारू नको. आता काय करणार म्हणजे? आता ती पत्रिका आम्ही खोलते गुरुजींना दाखवणार आणि बघणार काही दोष आहेत का नाही ते. आणि जर काही दोष नसले ना तर त्यात दोष घालायला लावणार आणि त्याचा महादोष करणार. बरं मम्मी, आम्ही ठेवतो फोन. आणि हा, तुला पत्रिकेचा फोटो पाठवून ठेवतो. हा हा, चल चल. कुठं ठेवली आम्ही? आत. तुझ्या आईला सांगूनच आलो होतो, बघ काय करतो ते. बस आता लास्ट बॉलला 6. बॉल आबाळात भुर. अजून पाहुणचार चाललाच आहे का? नाही नाही, चालू तू निवांत. धाकट्या जाऊ बाई, तुमच्या वडिलांनी जी पत्रिका दिली होती ती ती पाहिली का? कुठे ठेवली आहे ते? इकडंच कुठेतरी असेल. हो, असं काय करताय? अहो, आता तर तुम्हाला फोन आला ना, तुम्हीच तर आत घेऊन गेला की. नाही, आम्हाला पण तसंच वाटलं, पण आम्ही आतूनच येतोय हो. आत नाहीये पत्रिका. हो, असेल तिकडे तिकडे कुठेतरी. कुठे जाणार आहे? बर चला, आम्हाला लेट होतोय, निघतो. एक मिनिट. तुम्ही नक्की दिली आम्हाला पत्रिका? आम्ही इकडे तिकडे ठेवणं शक्यच नाही हो. काय हो धाकट्या जाऊ बाई?
यांनी दिली का आम्हाला पत्रिका? हा अहो असं काय करताय? हे बघा, नीट समजून घ्या. मी ह्याच्यातनं तुम्हाला जन्मपत्रिका काढून तुमच्या हातात दिली, तुम्ही ती घेतली. हा नंतर मी अंगारा दिला, तुम्ही तिला लावला, तिने तुम्हाला लावला. बरोबर की नाही? मग काय झालं? मग फोन आला. मग तुम्ही फोन आणि पत्रिका घेऊन आतमध्ये गेले. सिंपल. अहो कधी कधी काय होतं, बोलण्याच्या नादात माणूस गुंग होऊन जातो. म्हणजे हातात काय वस्तू आहे, कुठं ठेवली आहे, काय केलंय, काय कळतच नाही. माझं कित्येक वेळा झालंय असं. असं नाही तच कुठेतरी. शोधा शोधा. चल संजय, उशीर होतोय. चल येतो. एक मिनिट पंजाबराव. बरोबर आहे तुमचं. तुम्ही पत्रिका दिली आम्हाला, त्यानंतर अंगारा दिलात. मग आम्हाला फोन आला म्हणून आम्ही फोन घेऊन आत गेलो. पण पत्रिका नाही नेली पंजाबराव. तुम्ही एक काम करा बरं, तुमच्या पाऊच मध्ये जरा चेक करा. हाय का? आता एवढा पण विश्वास नाही का? ताई साहेब, मीच दिलेली पत्रिका मीच कशी घेऊन जाईन? सांग की संजय, आपण पत्रिका दिली होती की नाही? अरे दिली तर दिली म्हण की. पत्रिका दिली होती. घ्या, पत्रिका दिली होती तुमच्या हातात. अहो आम्ही कुठं नाही म्हणतोय, तुम्ही आम्हाला पत्रिका दिलीच की. पण आम्ही आत घेऊन नाही गेलो. काय हो जाऊ बाई, आम्ही आत नेली पत्रिका. संजय सांग की, नेली तर नेली सांग. आम्ही आत नेली पत्रिका. हा सांग. पत्रिका आत नेली नाही. बघा, म्हणून म्हणतोय जरा तुमच्याकडे चेक करा. बघा बघा बघा, असेल पाऊच मध्ये चुकून. बघा. काय तुम्ही पण, विश्वास नाही. घ्या बघा. हाय, बघ. हाय का? दूध का दूध, पाणी का पाणी. बघा, नाही आहे ना? चला निघू का आम्ही? थांबा. जाऊ बाई, कुठे पत्रिका? तुम्ही इथंच होतात ना? पत्रिका इथं नाही, यांच्या पाऊच मध्ये नाही. तुम्हीच म्हणलात आम्ही आत नेली नाही. कुठे पत्रिका? खरं खरं सांगा जाऊबाई, तुम्हाला रणजित भाऊजींची आण आहे? डॅडी, पत्रिका तुमच्याकडेच राहिली चुकून. एकदा बघता का तुमच्या खिशामध्ये? बघा बघा, खिशात बघा एकदा. अहो पोटची पोरगी सांगते, तिचं तरी ऐका. काय मला काय कळत नाही. निदान मोठा माणूस म्हणून तरी ऐका. अहो पंजाबराव, तिघांमध्ये दोघं जेव्हा एकच गोष्ट सांगत असतात की नाही, तेव्हा तीच गोष्ट खरी असती. बघा बघा, खिशात बघा एकदा.
रुमाल आहे. कस काय ते हा ते अंगारात ठेवताना ते गडबडीत काय ते सिल्वर मिस्टेक. म्हणून म्हणत होतो एकदा तुमच्याकडे चेक करा, तुमच्याकडे आली असेल चुकून. म्हणून म्हणत होतो एकदा तुमच्याकडे चेक करा, तुमच्याकडे आली असेल चुकून. मिळाली की नाही पत्रिका? पण आमच्या धाकट्या जाऊबाईंचं लक्ष होतं, बरोबर सांगितली पत्रिका कुठे आहे ते. आम्हाला एका पॉइंटला वाटलं होतं आतच ठेवली का काय आम्ही. मिळाली. हा मिळाली, धाकट्या जाऊबाईंमुळे मिळाली. तुमचा ड्रायव्हर बाहेर वाट बघतोय ना. ओ सोडून या की तुमच्या वडिलांना. जा. हाताडे माती खायची म्हणजे किती खायची. स्वतः तर कालू कालू खायचीच, वर या खानदानी डॅडीच्या तोंडात बी कुचायची. अगं फिग्निशे, तुला काही गरज होती का तिथं तोंड उचकटायची? हा अगं अडगे, खरं बोलली म्हणून तुला सोन्याने मडवणार होते का तिथं? अहो डॅडी पर मेला तुझा डॅडी, माती केली पार त्याची. पक्का पक्का आईच्या हातावर हात मारलाय बघ. ते 10 येडी, तू 100. गाडगे एवढ्या मुश्किलीने गेम जमवून आणला होता, पण पार इस्कोट केला पर त्याच. डॅडी पाया पडते हो तुमच्या. अजून खोटं नाही बोलू शकत मी. एकतर तुमच्या खोट्यापायी त्याच्या खाली दबून गुद भरून गेली हो मी. अजून खोटं नाही बोलू शकणार. यांना नाही आवडत खोटं बोललेलं, आणि यांना जे नाही आवडत ते मला पण नाही आवडत. मी खरंच तुमच्या पाया पडते, अजून खोटं नका बोलायला लावू. अहो खोट्याचं कपाळी नेहमी गोटाच असतो. एकदा फक्त एकदा मला त्यांच्याशी खरं बोलू दे. अहो या सगळ्यात ना आपण समजेत सुटू हो. असं म्हणते का? सांगू आपण सगळं खरं. डॅडी फार त्रास देतो ना ग तुला. तुझ्या संसारात पर जहर मिसळत चाललंय. मी इथून गेलो ना की मग सांगू टाक तुझ्या नवऱ्याला सगळं खरं. आणि सांगितलं ना मग फक्त एक मिस कॉल. तुला आठवतं ना लग्नाआधी एक एंड्रेनची बाटली होती आपल्या घरात, 100% जहर, अजून बी आपल्याच कपाटात. तू इथे सांगितलंस की मिस कॉल. मग तुझी आई, डॅडी आणि ती बाटली संपलेलीच. पण तू खरं सांग, हा सत्याचाच विजय झाला पाहिजे. सत्यम शिवम सुंदरम.